राम राम शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं गणेश वांड्रे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बंधूंनो, गव्हाची लागवड करून आज जवळपास 60 ते 65 दिवस झालेले आहेत आणि या अवस्थेमध्ये आपल्याला आता गहू पीक दिसत आहे। आणि अशा अवस्थेमध्ये ओंबी असताना या ओंबीची साईज कशा पद्धतीनं मोठी होईल किंवा लांब होईल याचा विचार करून आपल्याला या ठिकाणी शेवटची फवारणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि ही फवारणी घेत असताना 2 ते 3 गोष्टी आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। एक तर ओंबी लांब झाली पाहिजे, दुसरा विषय म्हणजे काळा मावा या ठिकाणी आपल्याला याच अवस्थेमध्ये पाहायला मिळतो, आणि तिसरा विषय म्हणजे याच अवस्थेमध्ये तांबेरा या रोगाची लागवण आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत असते। तर अशा पद्धतीमध्ये या 3 गोष्टीचा विचार करून शेवटची फवारणी अत्यंत स्वस्त आणि कमी खर्चामध्ये होईल, कशा पद्धतीने होईल याचा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। शेतकरी बंधूंनो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका। तर शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम आपण विचार करू, जी काही ओंबी दिसते या ओंबीची साईज मोठी होण्यासाठी आपल्याला त्या फवारणीमध्ये काय घेतलं पाहिजे। तर सर्वप्रथम महत्त्वाचं म्हणजे आपण एक PGR त्या ठिकाणी घेणार आहे, जे की 0.001% जे की होशी म्हणून येते। 30 ml प्रति 20 लिटर पंपासाठी आपल्याला ते या ठिकाणी घ्यायचं आहे। आणि दुसरं म्हणजे एक जो काही तांबेरा याच अवस्थेमध्ये येतो, आणि या तांबेऱ्याचं नियोजन करण्यासाठी आपल्याला ॲजेस्ट्रोबिन प्लस टेबुकोनॅझोल या प्रकारचं जे काही मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे, बुरशीनाशक, हे आपल्याला 30 ml प्रति पंपासाठी फवारणीमध्ये 20 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे। आणि त्यानंतर जे काही आपल्याला काळा मावा दिसणार आहे, आणि या अवस्थेमध्ये काळ्या मावाचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, आणि हा जो काळा मावा आहे याच्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रोफेक्ट सुपर किंवा प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन जे काही औषध मार्केटमध्ये आहे, उपलब्ध आहे, ते आपल्याला प्रतिपंपाला 30 ml असं घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनो, तिन्ही प्रकारचं नियोजन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।